ओके, हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड मॉर्निंग गाईज. कंटिन्यू करूया आपण पुढे जिथे आपण लास्ट टाइम थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. सॉईल सायन्स आपण तिकडे काल आय थिंक स्टार्ट केलं होतं आणि त्याच्या संदर्भात जे इम्पॉर्टंट पॉईंट होते ते आपण तिकडे डिस्कस करत होतो. सो ते थोडंसं काहीतरी की ग्लॅन्स करूया आपण आता आणि त्यासोबतच काहीतरी की तिकडे पुढे आपल्याला जे थोडंसं डिस्कस करायचं आहे त्या संदर्भातही डिस्कस करून घेऊया. ओके. डिप्लेशन ऍसिड. ठीक आहे. इथंपर्यंत आपण आय थिंक काल थांबलो. सॉरी, इथून काहीतरी आपण काल स्टार्ट केलं होतं. इम्पॅक्ट काहीतरी की ऑफ द ऍसिड रेस. सॉरी. ठीक आहे. इम्पॅक्ट ऑफ ऍसिड रेस पासून आपण इकडे सुरू केलं होतं. त्याच्यानंतर सम इम्पॉर्टंट काहीतरी की पॉईंट्स आपण इकडे काहीतरी की ॲग्रोमेट्रोलॉजीमध्ये काहीतरी की बघितलेले होते. ओके. ऑलरेडी ह्याच्या संदर्भात आपण थोडंसं डिस्कस केलेलं होतं. तरीही जे रिमेनिंग राहिलेले पॉईंट होते ते आपण इकडे काहीतरी की एक एक करून काहीतरी इकडे डिस्कस केलेले होते. इम्पॉर्टंट काहीतरी तिकडं वन लाईनर जे पॉईंट होते ते सगळे. ओके. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं मेल्टिंग आणि काहीतरी की बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. ओके. गोठण बिंदू आणि काहीतरी की उत्कलनांक बिंदू इथं आपण काहीतरी की पाण्याच्या संदर्भात इथं डिस्कस केला होता. त्याच्यानंतर आपण इकडं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि स्पेसिफिक काहीतरी की ह्युमिडिटीच्या संदर्भात पण थोडंसं इथं पाहिलं होतं. आणि नंतर आपण इकडं काहीतरी की सॉईल सायन्स इथं स्टार्ट केलं होतं. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एक्झॅक्टली सॉईल काय आहे काय नाही, थोडक्यात काहीतरी की त्याची डेफिनेशन काय आहे, NCERTमध्ये दिली गेलेली डेफिनेशनच्या संदर्भात आपण इथं डिस्कस केलं होतं. ठीक आहे. अजून त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काही कंपोनेंट येतात ते. त्याच्यानंतर फादर ऑफ सॉईल सायन्स ज्यांनी काय केलं होतं इथं बेसिकली सॉईल फॉर्मेशनसाठी काहीतरी जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स असतात त्यांच्या संदर्भात काहीतरी इन्फॉर्मेशन होती ते आपल्याला दिलेली होती. ओके. डोकला चेवलेव. ओके. डोकला चेवलेव. ओके. यांच्या संदर्भात काहीतरी आपण इकडे डिस्कस केलं होतं. पेडॉलॉजी म्हणजे काहीतरी की मातीचं काहीतरी की शास्त्र किंवा काहीतरी की सायंटिफिकरित्या तिकडं काहीतरी की मातीचा अभ्यास केला जातो, त्याला पेडॉलॉजी म्हणतात. हेही आपण इथं बघून घेतलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉईल ओरिजिन आणि काहीतरी की वेदरिंग, कशा प्रकारे काहीतरी की दगड आहेत त्यांची तिथे झीज होते वेगवेगळ्या काहीतरी तिकडे वेदरिंग एजंटद्वारे. ओके. इरोजन आपण म्हणू किंवा काहीतरी की वेदरिंग म्हणू. आणि त्याच्यानंतर काहीतरी की कशा प्रकारे तिकडे माती आहे तिचे काहीतरी की ओरिजिन होते. ओके. या संदर्भात थोडंसं इन्फॉर्मेशन होती ते आपण इथे डिस्कस केली होती. रॉक इज अ चीप सोर्स ऑफ द सॉईल, इथून आपण सुरुवात केली होती. फिजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग आणि काहीतरी की वेदरिंग मिनरल्स इथं आपण काहीतरी की डिस्कस केलेले होते. त्याच्यानंतर आपण इकडं रॉक्स पाहून घेतले होते. दगड याच्यामध्ये आपण इग्निशियस रॉक, सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक बघितले होते. त्याच्यानंतर केमिकल कंपोजिशन ऑफ द अर्थ क्रस्ट. आता एंटर काहीतरी की अर्थची जी लेअर आहे जाड अशी असणारी किंवा काहीतरी की थिन लेअर आहे कठीण, याच्या संदर्भात आपण थोडंसं किंवा त्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये असणारे काहीतरी की जे केमिकल कंपोजिशन्स आहेत ते आपण इथे डिस्कस केले होते. ऑक्सिजन असेल, ॲल्युमिनियम असेल, कॅल्शियम असेल, ओके, सिलिकॉन असेल, फेरस असेल आणि काहीतरी की मॅग्नेशियम असेल. त्याच्यानंतर इथं सॉईल प्रोफाईल काय असेल ते आपण थोडंसं डिस्कस केलं होतं. आणि अगेन सॉईल प्रोफाईलमध्ये काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे पॉईंट 0 और जॉईन ए, ई और ए बी और ई बी, त्याच्यानंतर बी, सी आणि आर हे थोडेसे आपण इथे बघून घेतले होते. ओके. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल हे आपण इकडे डिस्कस करायला सुरुवात केली होती. आणि याच्यामध्ये आपण बघितलं होतं सॉईल स्ट्रक्चर. ओके. सॉईल स्ट्रक्चरच्या संदर्भात काहीतरी इकडे आपण डिस्कस केलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण इकडे काहीतरी की टाईप ऑफ स्ट्रक्चरपर्यंत काहीतरी येऊन थांबलेलो होतो. ओके. इथंपर्यंत आपण काहीतरी काही डिस्कस केलेलं होतं आणि टाईप ऑफ काहीतरी की सॉईल स्ट्रक्चरपर्यंत आपण इथे थांबलेलो होतो. ठीक आहे. सो इथून पुढे काहीतरी की आपण बघूया, डिस्कस करूया. ओके. सो लेट स्टार्ट विथ द टाईप ऑफ द सॉईल स्ट्रक्चर. सॉईलचे काहीतरी की बेसिकली जे स्ट्रक्चर आहेत त्याच्या संदर्भात थोडंसं काहीतरी इथून पुढे डिस्कस करू. सो हिअर वी कॅन सी द 4 प्रिन्सिपल टाईप ऑफ सॉईल स्ट्रक्चर वी आर रेकग्नाइज. ओके. 4 प्रकारचे काहीतरी की बेसिकली सॉईलचे जे काहीतरी जे स्ट्रक्चर आहेत ना ते आत्तापर्यंत काय केले गेलेले आहेत, रेकग्नाइज केले गेलेले आहेत किंवा काहीतरी ठरवलेले आहेत. कोणते आहेत ते थोडंसं काहीतरी आपण इकडे बघूया. ओके.
फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला काहीतरी की फर्स्ट काय म्हणू आपण त्याला स्ट्रक्चर इथं काहीतरी की मातीच्या संदर्भात पाहायला मिळतं. प्लेटी. ओके, प्लेटी असं याला काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे. सो पेड्स aggregate are arranged in relatively thin horizontal layer of plates. Okay, horizontal of layer of the plates, and this structure is found recently deposited clay soil. Okay, clay soil, surface layer of the virgin soil, but also subsoil origin also. Okay, also subsoil origin also. प्लेटी म्हणजे काहीतरी की बेसिकली आता मातीच्या काहीतरी डिफरंट जे लेअर असतात ना, त्याच्यामधली काहीतरी की सगळ्यात वरची फ्रेश किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणायचं काहीतरी की क्ले सॉईल असते, जी रिसेंटलीच काहीतरी तिकडे डिपॉझिटेड झालेली असते. आता डिपॉझिटेडच्या संदर्भात आपण कालच बघितलं होतं कशा प्रकारे तिकडे दगड असतात, त्यांचं डिसइंटिग्रेशन होतं, त्याच्यानंतर काहीतरी की हळूहळू त्यांचं वाळूकाष्म काहीतरी तिकडं फॉर्ममध्ये तिथं कन्व्हर्शन होतं, आणि नंतर ते वाळूकाष्म काहीतरी की छोटे छोटे जे बोल्डर्स असतात किंवा दगड्स असतात त्यांचं पुन्हा डिसइंटिग्रेशन होऊन ते काहीतरी एकदम रिफाईन मटेरियलमध्ये कन्वर्ट होतात, त्यालाच आपण काय म्हणतो माती. आणि त्या दोन प्रकारच्या आपण बघितलं होता, एक एकदम जवळ किंवा त्या ठिकाणी फॉर्म झालेली असते आणि एकदम दूरपर्यंत काहीतरी की वाहून आलेली असते. ओके, सो दूरपर्यंत वाहून आलेली आणि काहीतरी की वरचा जो लेअर असतो मातीचा त्यालाच काहीतरी की म्हणतो आपण तिकडं प्लेटी. ओके, आता ही दोन प्रकारचे काहीतरी की असू शकते, एक तर वरची किंवा ह्याच्या काहीतरी की खालचा असणारा दुसरा थर. ओके, हा दुसरा थर असतो तो पण काहीतरी की बेसिकली आपल्याला प्लॅटीमध्ये काहीतरी की पाहायला मिळतो, किंवा आपण जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी की त्याला तिथं ठेवलेलं आहे किंवा रेकग्नाइज केलेलं आहे. ओके, सेकंड इथं आपल्याला पाहायला मिळतो तो आहे म्हणजे काहीतरी की स्ट्रक्चर पॅरिस्मॅटिक. ओके, किंवा काहीतरी की पेरिस्मॅटिक. ओके, पेरिस्मॅटिक द वर्टिकली ओरिएंटेड. ओके, वर्टिकली ओरिएंटेड ॲग्रिगेट और पिलर. आता तिथं पहिल्याच्यामध्ये कसं बघितलं आपण, हॉरिझॉन्टल असणारं काहीतरी की बेसिकली पहिली लेअर मातीची. इथं मात्र कसं असतं वर्टिकली ओरिएंटेड. ओके, वर्टिकली ओरिएंटेड ॲग्रिगेट ऑर द पिलर्स, अँड इट ऑकर बी हॉरिझॉन. ओके, बी हॉरिझॉन ऑफ clay soil in the arid and the semi-arid region. When the tops are flat, this vertical aggregate are called the perismatic, and when rounded it is known as the columnar. Okay, columnar, and the size of the prism like the structure is up to 50 centimeter in diameter. Okay, 50 cm in diameter. साधारणतः काहीतरी की ज्या ठिकाणी असे उंच भाग असतात, ओके, त्याला आपण काहीतरी की म्हणतो छोट्या आकाराचे असणाऱ्या काहीतरी की तिकडे पहाड वगैरे असतील किंवा टेकड्या वगैरे असतील, त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी की पॅरासिमेट्रिक टाईपचे जे काहीतरी की जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं, जिथं सॉईलचं जे फॉर्मेशन असतं ते काहीतरी की थोडासा वर्टिकल शेपमध्ये काहीतरी की आपल्याला झालं गेलेलं पाहायला मिळतं. आणि ज्या ठिकाणी काहीतरी की वर्टिकल म्हणजे अशा उभ्या आकाराचे काहीतरी की ज्यावेळेला स्ट्रक्चर बनतात त्याला काहीतरी की पेरिस्मॅटिक असं काहीतरी की म्हटलं जातं. आणि ते जर काहीतरी की असं गोबुलर म्हणजेच काहीतरी की बेसिकली गोल आकाराचं किंवा काहीतरी की राऊंडेड आकाराचं असेल तर त्याला इथं काय म्हटलं जातं ॲज अ कॉल्युमिनर. ओके, त्याला काय म्हटलं जातं ॲज अ कॉल्युमिनर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे थर्ड वन स्ट्रक्चर इज द ब्लॉकी. ओके, थर्ड वन स्ट्रक्चर इज द ब्लॉकी. सो ओरिजिनल aggregate have been reduced by block irregularly and six phase cube like blocks of soil. Okay, cube like block of soil 2 cm in size and common on heavy subsoil, particularly in humid region. Okay, humid region and upper part of the B horizon. Okay, upper part of the B horizon. आता इथं ब्लॉकी म्हणजे काहीतरी थोडक्यात असणार आहे, कधीतरी तुम्ही हे पाहिलेलं पण असेल ज्यावेळेला विहीर किंवा काहीतरी की एखादा घराचा आपण पाया खणतो ना त्या ठिकाणी अशा प्रकारचे काहीतरी की बेसिकली ब्लॉक जे असतात ना ते काहीतरी की तयार झाले गेलेले असतात मातीमध्येच, खूप काहीतरी की असे मोठ्या आकाराचे. ओके, ओबडधोबडत असतात मात्र काहीतरी की ते ब्लॉक असतात अशा. ठीक आहे, हे स्ट्रक्चर असतं त्यालाच काय म्हणलं जातं ब्लॉकेज स्ट्रक्चर ऑफ द सॉईल. ओके, ब्लॉकेज स्ट्रक्चर ऑफ द सॉईल. आणि अगेन ह्युमिड रिजनमध्ये ज्या ठिकाणी काहीतरी की जास्त ह्युमिडिटी असते त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली अशा टाईपचे काहीतरी की बेसिकली स्ट्रक्चर जे असतात ना ते आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे,
त्याच्यानंतर फोर्थ वन इथं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं ते आहे स्पेरोडियल. ओके, स्पेरोडियल. द ओरिजिनल ॲग्रिगेट हॅव reduced to block irregular and six space. The cube-like blocks soil, again same 2 centimeter in size and common on heavy subsoil. Okay, common on heavy subsoil, a particularly humid region and upper part of the B horizon. सेम ब्लॉकी सॉइलचे काहीतरी की जे ब्लॉकी स्ट्रक्चरचे जे आपल्याला काहीतरी की तिकडं कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात किंवा काहीतरी की आपण जे बघू शकतो त्याच टाईपचे काहीतरी की कॅरेक्टरिस्टिक किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून नेचर जे आहे ना ते स्पिरोडिकल काहीतरी की स्पिरोडियल स्ट्रक्चरमध्ये काहीतरी की आपल्याला ते बघायला मिळतात. ठीक आहे. सो हे झाले इम्पॉर्टंट काहीतरी की 4 असणारे सॉइलचे काहीतरी तिकडे स्ट्रक्चर. ओके, टाईप ऑफ काहीतरी स्ट्रक्चर. त्याच्यानंतर काहीतरी की सेकंड इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की सॉइल टेक्स्चर. ओके, आता इथं पहिला जो पॉईंट आहे तो काहीतरी बघितला राईट. सेकंड आहे तो काहीतरी की बेसिकली सॉइल टेक्स्चर. ओके, सॉइल टेक्स्चर. सो इट रेफर टू द relative percentage of sand, silt, clay size particle in the soil material. Okay, in the soil material. Exactly इथे सॉइल टेक्स्चर म्हणजे काय असतं. ओके, एक्झॅक्टली सॉइल स्ट्रक्चर म्हणजे काय असतं. सॉइल स्ट्रक्चर इज नथिंग बट द रिलेटिव्ह पर्सेंटेज ऑफ सँड, स्लिट आणि क्ले साईज पार्टिकल इन द सॉइल मटेरियल. मातीमध्ये असणारे काहीतरी की इतर मातीच्या व्यतिरिक्त किंवा इतर मातीला काहीतरी तिकडे पकडून ज्यावेळेला आपण तिकडं कम्पॅरिझन करतो की त्या मातीमध्ये पर्टिक्युलर मातीमध्ये काहीतरी तिकडं सँड वाळूचे कण किती प्रमाणात आहेत. ओके, स्लिट एकदम काहीतरी की फाईन अशी असणारी स्लेट किंवा काहीतरी की चिकचिकी माती जी आहे ती किती प्रमाणात आहे. आणि त्याच्यानंतर काहीतरी की क्ले त्याचे काहीतरी की पार्टिकल किती प्रमाणात त्या काहीतरी की मातीमध्ये आहेत पर्सेंटेज किंवा किती प्रमाणात नाही आहेत. त्याच्यावरून काय करतो आपण त्या मातीचं तिकडं सॉइलचं काहीतरी की तिकडं स्ट्रक्चर किंवा मातीचं काहीतरी तिकडं स्ट्रक्चर जे असतं ना ते काहीतरी की आपण तिकडे बनतो किंवा काहीतरी त्याला याचं रेकग्नाइज करतो. ठीक आहे. दोन प्रकारच्या काहीतरी की जर माती आपण घेतल्या म्हणजे आपण त्याला म्हणतो तांबडी माती असेल आणि काहीतरी इकडे काळी माती असेल. सो काळी माती असते त्याच्यामध्ये बघा बोल्डर्स किंवा काहीतरी हे सँड्स असतात ना ते खूपच कमी असतात आणि एकदम काहीतरी की स्लीट किंवा काहीतरी की क्ले साईज असते. आणि तेच जर आपण तांबडी किंवा काहीतरी की मुरमाची माती घेतली तर त्याच्यामध्ये वाळूकाश म्हणजे हे असतील काय म्हणून आपण त्याला पार्टिकल्स असतील म्हणजेच काहीतरी की सँडी मटेरियल थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आणि क्ले काहीतरी त्याचा जो नेचर असतो ना किंवा स्ट्रक्चर असतं टेक्स्चर जे असतं ते कसं असतं एकदम कमी असतं. सो दिस इज द नोन ॲज द सॉइल टेक्स्चर. ओके, दोन मातींच्या मध्ये ज्यावेळेला आपण काहीतरी की रिलेटिव्ह कम्पॅरिझन करतो आणि त्याच्यातून बघतो की कोणत्या मातीमध्ये तिकडे सँड, स्लिट आणि क्ले साईज पार्टिकल आहेत आणि नाही आहेत. ठीक आहे. देन द वराईंग proportion of particles of different size group in the soil constitute is known as the soil texture. Okay, constitute is known as the texture. आता हे जे साईज आहेत, ओके, हे साईज आहेत कशाचे तर सँडचे, स्लिटची आणि काहीतरी की क्ले सीजची. यांचे काहीतरी की बेसिकली जे साईज आहेत ना हे देखील काय करतात इकडं सॉईलला काहीतरी तिकडं ॲज अ टेक्स्चर देण्यासाठी काय करतात मदत करतात. आता काही याच्यामध्ये बघा सेम काहीतरी इकडं आपण म्हणू त्याला दोन टाईपच्या काहीतरी इकडं सॉईल असतील. दोन्हीमध्ये पण आपल्याला काहीतरी ॲज अ सँडी मटेरियल पाहायला मिळतं, क्ले मटेरियल पाहायला मिळतं आणि त्याच्यासोबतच काहीतरी स्लिट पण आपल्याला काहीतरी पाहायला मिळतात. मात्र दोघांच्या ज्या साईज असतात ना त्यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असतो. काही याच्यामध्ये काहीतरी की साईज असते ते खूपच कमी असते आणि काही याच्यामध्ये साईज असते थोडीशी कशी असते मोठी असते. सो याच्यावरून देखील काहीतरी की आपण सॉईलचे जे स्ट्रक्चर आहे ना ते काय करू शकतो तिकडं आयडेंटिफाय किंवा रेकग्नाइज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर द प्रिन्सिपल टेक्स्चरल क्लासेस आर क्ले लूम, सँडी क्ले, स्लिट क्ले, सँडी क्ले लूम, सिल्टी क्ले लूम, सँडी लूम, देन स्लिट लूम, सँडी, लूमी सँड अँड द स्लिट. ओके, अँड द स्लिट. अशा प्रकारचे डिफरंट काहीतरी की टेक्स्चरल काहीतरी की क्लासेस आहेत ना आपल्याला क्लेचे ते आपण काहीतरी इकडे बघू शकतो किंवा काहीतरी की बघायला मिळतात. ओके, म्हणजे स्ट्रक्चर जे आहेत सॉईलचं ते आपल्याला काहीतरी की खूप साऱ्या पार्टमध्ये काहीतरी की बघायला मिळतं. राईट.
सो टाईप ऑफ सॉईल. मग आता इथेच आपल्याला काहीतरी बेसिकली इथे जे आपण काहीतरी जे स्ट्रक्चर बघितले होते, ओके, हे टाईपचे काहीतरी स्ट्रक्चर आहेत, तेच आपल्याला काहीतरी पुढे थोडेसे स्पेसिफिकली काहीतरी बघायला मिळतात. सो लेट सी वन बाय वन. टाईप ऑफ सॉईलमध्ये फर्स्ट ऑफ ऑल येतं आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे काहीतरी घ्यायचं सँडी सॉईल. ओके, सँडी सॉईल थोडीशी काहीतरी की वाळूकाष्म असणारी काहीतरी अशा प्रकारची माती असते.